Hello everyone, welcome you all on online teaching platform. Our today's discussion topic is rural sanitation. The meaning of sanitation is साफसफाई. मराठीमध्ये सांगायचं जर झालं तर सॅनिटेशनला साफसफाई असं म्हटलं जातं. So what is the definition of sanitation? Sanitation is a group of methods to collect human excreta and urine as well as community waste in a hygiene way where human and community health is not altered. तर सॅनिटेशन ही एक मेथड आहे ज्याच्यामध्ये ह्युमन एक्स्क्रीटा जो आहे आणि युरिन जे आहे ते कलेक्ट केलं जातं. कलेक्शन करून त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते आणि ट्रीटमेंट केल्यानंतर ते डिस्पोज केलं जाते किंवा रियूज केलं जातं. तर अशा या मेथडला अशा या प्रोसिजरला सॅनिटेशन असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॅनिटेशन? टू प्रोटेक्ट ह्युमन हेल्थ बाय प्रोव्हाइडिंग अ क्लीन एन्व्हायरमेंट and that will stop the transmission of diseases. सॅनिटेशन केलंच नाही तर मोठ्या प्रमाणावरती डिसीजेस जे आहेत ते ट्रान्समिट होतील आणि परिणामी त्याचा ह्युमन हेल्थवरती परिणाम होईल. ते जर अवॉइड करायचं असेल तर सॅनिटेशन प्रॉपर सॅनिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर जे काय आत्ताची सिच्युएशन आहे, लेट अस टॉक अबाउट फॅक्ट्स अबाउट सॅनिटेशन इन इंडिया. फार दुर्दैवी गोष्ट आहे, ग्रामीण भागामध्ये इम्प्रॉपर सॅनिटेशन हे आपल्याला पाहायला मिळतं. सो लेट अस टॉक अबाउट फॅक्ट्स. 626 million the number of people who practice open defecation in India. नंबर्स तुम्ही पाहू शकता. 626 million जे काय पीपल्स आहेत ओपनली डिफिकेट करतात, म्हणजेच उघड्यावर शौचाला बसणे त्यालाच डिफिकेशन असं म्हटलेलं आहे. The latest census data reveals that the more households in rural India have access to TVs and phones than toilets. असं लक्षात आलंय की लोकांकडे TVs आहेत, मोबाईल फोन्स आहेत, पण त्यांच्याकडे टॉयलेट्स नाही आहेत. ओपन एरियामध्ये डिफिकेट करतात आणि ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे माणूस हेल्थचा विचार न करता एंटरटेनमेंटची जी काही साधनं असतील, मग TVs असतील, मोबाईल फोन्स असतील, तर अशा गोष्टी घेऊ शकतो, पण तो टॉयलेट बांधू शकत नाही. असा देखील सर्वे करण्यात आला. त्याच्यामध्ये जे काय सॅनिटेशनच्या बाबतीत ज्या काय गोष्टी आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत. 53% ऑफ इंडियन्स वॉश देअर हँड्स आफ्टर डेफिकेशन. आता ऑलमोस्ट 100% इंडियन जे आहेत, ह्युमन जे आहेत, ते डेफिकेट करतातच, गरज आहे, नॅचरल आहे. बट आउट ऑफ 100 ओनली 53% ऑफ इंडियन वॉश देअर हँड आफ्टर डेफिकेशन. 38% wash before eating and 30% wash before preparing food. Why not 100%? 100% का जे आहे स्वच्छतेच्या बाबतीत जी काळजी घ्यायला पाहिजे ती का घेत नाही आहेत? तर हे जे काय आकडेवारी आहे यावरून तुमच्या लक्षात येत असेल की सफाईच्या बाबतीत आपला देश किती पाठीमागे आहे. सॅनिटेशनच्या बाबतीत आपण किती पाठीमागे आहोत हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल.
every year 6 lakh children under the age of 5 years die due to diarrhea and pneumonia. आणि improper sanitation असल्यामुळे जवळपास दरवर्षी 6 लाख मुलं जी आहेत 5 वर्षाखालील ही न्यूमोनिया आणि डायरियामुळे मरण पावतायत. फार दुर्दैवी बाब म्हणता येईल, ज्याच्यामध्ये आपला देश खरंच पाठीमागे राहिलेला आहे. आणि हीच गोष्ट विचारात घेतल्यामुळे, गरज वाटल्यामुळे इंडियन गव्हर्नमेंट हॅज स्टार्टेड स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान is the most significant and popular mission recently. They have done the Swachh Savrakshan 2020. We will talk about that. Swachh Bharat Abhiyan. This drive was formulated to cover all the cities and towns of India to make them clean. This campaign was administered by the Indian government and was introduced by the Prime Minister Honorable Narendra Modi sir, and it was launched on 2nd of October in order to honor Honorable Mahatma Gandhi's vision of Clean India. And objective of this mission is to overcome India, or to become India cleaner and better. To build sanitary facility for all household is the prime objectives of Swachh Bharat Abhiyan. And recently our Prime Minister Narendra Modi has announced result of Swachh Savrakshan 2020. That was the 5th edition of this Sarvekshan. And in that Sarvekshan, total 4,242 cities of our countries are included. In the category of population of less than 1 lakh, Maharashtra Karad bagged the first position. आणि ही खरंच आनंदाची बाब म्हणावी लागेल की पूर्ण देशामध्ये 1 लाखपेक्षा कमी पॉप्युलेशन असलेल्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रातील कराड हे शहर पहिल्या पोझिशनवरती आलेलं आहे. लास्ट इयर पण ते पहिल्या पोझिशनवरती होतं आणि ह्याही वर्षी ते पहिल्या पोझिशनवरती आहे. या सर्वेक्षणमध्ये काही रेटिंग दिलेले आहेत सिटीजला, ज्या 5 स्टार रेटिंग, 3 स्टार रेटिंग आणि 1 स्टार रेटिंग. 5 स्टार रेटिंग म्हणजेच त्या पर्टिक्युलर शहरांमध्ये चांगल्या पद्धतीचं सॅनिटेशन होतं. 3 स्टार म्हणजे बऱ्यापैकी सॅनिटेशन तिथं पाहायला मिळते, प्रॉपर सॅनिटेशन पाहायला मिळतं. आणि 1 स्टार म्हणजेच की सॅनिटेशनचा अभाव आहे, इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता आहे असं पाहण्यास येते किंवा निदर्शनास येतं. टोटल 6 cities
got 5-star rating, that is Indore, Ambikapur, Navi Mumbai, Surat, Rajkot and Mysore. These are the cities which has been rating with 5-star. Then 86 cities have been rated 3-star and 64 cities have been rated 1-star. So this is all about Swachh Bharat Abhiyan, which is really significant and popular mission. Now let us come to the presentation. Sanitation is a group of methods to collect human excreta and urine as well as community waste in a hygiene way where human and community health is not altered. आपण पाहिलं सॅनिटेशन म्हणजे काय, साफसफाई असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये मेनली ह्युमन एक्स्क्रीटा आणि युरिन जे आहे ते कलेक्ट केलं जातं. नुसतंच कलेक्ट करत नाहीत तर वी प्रोवाइड ट्रीटमेंट टू दिस सीवेज. After treating, we dispose that treated wastewater. Or we can reuse that as a fertilizer in agriculture field. What is the objective or aim of this sanitation? To protect human health by providing a clean environment that will stop the transmission of diseases. आकडेवारी आपण पहिल्याच पॉईंटमध्ये डिस्कस केली. जवळपास 6 लाख लहान मुलं जी की 5 वर्षाखालील आहे तर ती आजारांना बळी पडतात. डायरिया असेल, निमोनिया असेल अशा आजारांना बळी पडतात आणि मरण पावतात दरवर्षी. तर ट्रान्समिशन ऑफ डिसीजेस जर अवॉइड करायचं असेल तर त्यासाठी प्रॉपर सॅनिटेशन is very important. So what are the factors that are considered in environmental sanitation? There are 3 to 4 points that are to be considered in sanitation. First point is the clean water. Clean and potable water is a result if the environment is clean. Sometimes the sources of water like lake, river, pond, well are polluted and contaminated. Thus water treatment can be done by boiling water or adding chlorine drop to kill bacteria and germs. क्लीन वॉटर हा सॅनिटेशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. सॅनिटेशन म्हटल्यानंतर फक्त ह्युमन एक्स्क्रीटा आणि युरिन येत नाही, त्याच्यामध्ये बाकीचे पण फॅक्टर आहेत ते देखील विचारात घेणं फार महत्त्वाचं आहे. जसं की क्लीन वॉटर, रुरल वॉटर सप्लाय आधीचा जो काय आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलंच आहे. इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर, त्याची आकडेवारी आणि कशा पद्धतीने ट्रीटमेंट देता येईल ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सेकंड पॉइंट इज क्लीन एअर. Air pollution is caused due to the emission of black smoke, that is carbon monoxide, through the vehicle and various industries. And to avoid
such air pollution, we must have to use electric vehicle to reduce air pollution. पोल्युशन अवॉइड करायचं असेल तर इलेक्ट्रिक बेस्ड ज्या काही व्हेकल आहेत त्यांचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे. पेट्रोल आणि डिझेल बेस्ड ज्या व्हेकल आहेत त्याचा ऑप्टिमम युटिलाइज करायला पाहिजे जेणेकरून एअर पोल्युशन होणार नाही. त्याचबरोबर पब्लिक ट्रान्सपोर्ट देखील CNG बेस्ड ज्या काय व्हेकल असतील इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरायला हव्यात. आणि ऑलमोस्ट पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की ज्या आत्ता बसेस ज्या काय आहेत तर त्या CNG बेस्ड आहेत. थर्ड पॉइंट इज वेस्ट वॉटर मॅनेजमेंट. फार महत्त्वाचा भाग आहे. जे काय वेस्ट आपल्या घरामध्ये क्रिएट होतं लिक्विड वेस्ट, मग त्याच्यामध्ये बाथरूम वॉटर असेल, टॉयलेटचं जे काय वेस्ट वॉटर असेल, किचन सिंकमधलं जे वेस्ट वॉटर असेल, तर त्याचं प्रॉपर कलेक्शन, त्याचं ट्रीटमेंट आणि त्याचं प्रॉपर डिस्पोजल होणं फार महत्त्वाचं आहे. Wastewater management consists of collection, treatment and disposal, or we can say reuse of treated wastewater. तर हे जे काही 3 गोष्टी आहेत सॅनिटेशनमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. दॅट इज क्लीन वॉटर, क्लीन एअर अँड वेस्ट वॉटर मॅनेजमेंट. In this picture you can see that there is a toilet. So whatever the manure is get human excreta or manure, we can say human excreta get collected into the septic tank, and after ages when this particular septic tank is get filled, at that time municipal vehicle is there, you can see, or a tanker. The pumping pipe is attached to this septic tank and whole the human excreta is pumped into this particular tanker. Then it is transported to the nearby sewage treatment plant where this wastewater, we can say wastewater is treated. In that wastewater treatment there is an activated sludge process, grit chamber is there, oxidation pond and oxidation ditch is there. So sewage is passed through all this unit and complete treatment is given to this particular wastewater. After treating, whatever the effluent, now the wastewater is treated, so we call it as a effluent. Treated effluent is get collected and that can be disposed in open land, or that can be reused as a fertilizer or as a fuel for burning process. So this is the sanitation value chain. You can see this in this particular picture. So what is the necessity of rural sanitation? In this picture you can see Honorable Mahatma Gandhi ji, त्यांचं एकच मिशन होतं स्वच्छ भारत, क्लीन इंडिया. So necessity of rural sanitation,
In that, sewage should not get contaminated in the groundwater source. जे काही सीवेज असेल, वेस्ट वॉटर असेल, दॅट शुड नॉट गेट कंटॅमिनेटेड इन टू द ग्राउंड वॉटर सोर्स. ते जे काय पर्टिक्युलर वेस्ट वॉटर असेल कुठल्याही प्रकारे ते नदीला मिळता कामा नये, ग्राउंड वॉटर सोर्समध्ये मिक्स होता नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. Sewage should not expose to flies and other insect. Otherwise, it will become a carrier for diseases. जो काही वेस्ट मॅटर असेल तो ओपनली कुठेही फेकू नये, जेणेकरून त्याच्यावरती फ्लाईज बसतील आणि ते एक प्रकारे आजारांना आमंत्रण होऊ शकेल. अशा पद्धतीने ओपनली जो काही वेस्ट असेल तो टाकू नये. Sewage should not cause any bad odor. जास्त दिवस तसाच पडून देऊ नये सीवेज, जेणेकरून घाणेरडा बॅड स्मेल येईल. Sewage should be disposed away from villages. डिस्पोज करताना तो रेसिडेन्शियल एरियापासून दूरवरती डिस्पोज करायचा आहे. Sewage produce should be treated and converted into fertilizer. Proper collection, proper transportation, proper treatment should be given to the wastewater or sewage, and finally it should be converted into the fertilizer, and that can be useful for the agriculture field for the better yield of crop. Next one is the low cost water closet, low cost toilet. Because we are studying rural development, we are not talking about urban areas. ग्रामीण भागामध्ये अजूनही बऱ्याचशा ठिकाणे आपण आकडेवारी सुरुवातीलाच पाहिली, अबाउट जवळपास 626 million of the people are openly defecated. जवळपास 626 मिलियन पीपल ओपनली टॉयलेटला जातात ओपन लँडमध्ये. अजूनही ते फायनान्शियली इतके स्ट्रॉंग नाहीत की जेणेकरून ते लो कॉस्ट टॉयलेट बांधू शकते. They can purchase TVs, they can purchase smartphone, but they can't pay to construct low cost toilet in their household. Low cost toilet are constructed by using locally available material, or we can say low cost material. According to the UNICEF, the cost of each toilet is just about 3,500 to 5,000 rupees. UNICEF ही एक संस्था आहे. प्रियंका चोप्रा जी आहे ती युनिसेफसाठी काम करते. ही जी काही संस्था आहे तर पब्लिक हेल्थ संदर्भात जी काय प्रश्न असतील त्याच्यावर ते काम करत आहे. तर त्यांच्यानुसार, त्यांच्या आकडेवारीनुसार लो कॉस्ट बांधण्यासाठी जास्तीत जास्त 3,500 ते 5,000 रुपये इतका खर्च होतो.
In this picture you can see that लो कॉस्ट टॉयलेट कशा पद्धतीचे असू शकतात, कशा पद्धतीचं लो कॉस्ट मटेरियल तुम्ही वापरू शकता. GI panel, GI door, then GI sheets. No concrete masonry is used to construct this particular toilet. अशा पद्धतीने देखील टॉयलेट कन्स्ट्रक्ट करू शकता. इन सेकंड पिक्चर यू कॅन सी दॅट masonry works are, this particular toilet is constructed with masonry, and as a roofing asbestos sheets are used as a roofing material. Simple steel door is used, no tiles are provided because we have to reduce the cost. Here you can see that. तर अशा पद्धतीचं देखील टॉयलेट होऊ शकतं. Why low cost toilet for rural areas? का? Design a low cost dry toilet for rural household to those who have scarce of water supply, cannot use water for flushing. असाही काही भाग आहे ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे आणि अशा भागामध्ये टॉयलेट बांधले तर असाही भाग आहे की जिथे पिण्याच्या पाण्याचे देखील भयंकर प्रश्न आहेत. आणि अशा काळामध्ये जर ते पाणी टॉयलेटला जर वापरत असू तर पिण्याच्या पाण्याचे अजून प्रश्न तिथे निर्माण होतील. तर अशा केसमध्ये टॉयलेट बांधूनही फायदा नाही. तर जिथे फ्लशिंगचे प्रॉब्लेम आहेत, जिथे आपण जास्त पाणी वापरू शकत नाही, अशा ठिकाणी ॲटलिस्ट ड्राय टॉयलेट पण कन्सेप्ट आहे, तो जो काही कन्सेप्ट आहे तो देखील वापरू शकतो. Treat waste management and effective use of the waste as a compost making. तर जे काय ह्युमन एक्स्क्रीटा आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करून इफेक्टिवली तो जो काही ट्रीटेड वेस्ट आहे दॅट कॅन बी कंपोस्ट अँड दॅट कॅन बी रियूज ॲज अ फर्टिलायझर. थर्ड पॉइंट इज फायनान्शियल चॅलेंजेस. कारण प्रॉपर गुड क्वालिटीचं जर टॉयलेट बांधायचं असेल, ब्रिक मॅशनरीमध्ये बांधायचं असेल तर किमान 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो आणि तो ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांना परवडणारा नाही. तर ते जे काही फायनान्शियल चॅलेंजेस आहेत तर त्याच्यावरती ओव्हरकम करायचं असेल, ते अवॉइड करायचे असतील तर लो कॉस्ट टॉयलेट हा जो कन्सेप्ट आहे हा फार महत्त्वाचा आहे. अँड लास्ट पॉइंट इज पुअर अवेअरनेस इन हायजीन. हायजीन कंडिशन मेंटेन करण्याबाबत जो काय पुअर अवेअरनेस आहे तो अवेअरनेस सॅनिटेशनच्या बाबतीत, प्रॉपर सॅनिटेशन आणि त्याच्या मॅनेजमेंटच्या बाबतीत चांगल्या पद्धतीचा जो काय अवेअरनेस जो आहे तो कशा पद्धतीने क्रिएट करता येईल हा लो कॉस्ट टॉयलेट प्रोव्हाइड करण्यामागे उद्देश आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे that is not included in the syllabus, though we will discuss. Low cost toilet is the toilet which can be constructed by using low cost material. हे आपण low cost toilet बद्दल पाहिलं. There is another type of low cost toilet again, that is Urborlu toilet. That is Urborlu toilet. And Urborlu is a simple and ecologic type of toilet. साधं simple आहे. Here you can see in this picture, not a ceramic pan is provided. Simple
पॅन जो आहे तो बनवलेला आहे. Its concept is to compost directly the feces in a pit and to grow subsequently a fruiting tree on this very fertile soil. पीट कॉन्सेप्ट काय आहे की अशा पद्धतीचे जे काही ट्रेंच आहेत, पीट आहेत, हे खोदले जातात आणि त्यावरती हे जो काय पोर्टेबल जो काय मोल्ड आहे, जी काय फ्रेम आहे टॉयलेट फ्रेम, ती त्यावरती ठेवायची आणि जो काय एक्स्क्रीटा असेल, ह्युमन एक्स्क्रीटा, तो ह्या ज्या पीटमध्ये कलेक्ट होणार. तो पीट भरल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जो पीट असेल त्यावरती ही जी काय फ्रेम आहे टॉयलेट फ्रेम, ही तिथे नेऊन ठेवायची त्या पीटवरती. सेम वे अशा पद्धतीने पीट भरल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रुटिंग जे काही ट्रीज असतील ते प्लांट करायचे, जेणेकरून त्याचा चांगल्या पद्धतीने फळझाडं ग्रो होण्यासाठी फायदा होईल. तर असा हा अर्बॉर्लो टॉयलेटच्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. Second concept of low cost toilet is humanure toilet. वेगळं सांगायची गरजच नाही. You can see in this picture wooden box is provided. वुडन बॉक्स जो आपण पाहू शकता या पिक्चरमध्ये, अँड बकेट त्यामध्ये ठेवलेले आहे. द कॅपॅसिटी ऑफ दिस बकेट इज 15 लिटर. जसं की वेस्टर्न टॉयलेट जे आहे, जेणेकरून घरामध्ये लहान मुलं असतील, वयस्कर किंवा हँडिकॅप्ड पीपल असतील, तर त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकतं. लो कॉस्ट टॉयलेट, अगदीच ते अफोर्ड करू शकत नसतील तर अशा केसमध्ये अशा पद्धतीचं जो काय ह्युमॅन्युअर टॉयलेटची जी काय कॉन्सेप्ट आहे, दॅट कॅन बी यूज. इट कन्सिस्ट ऑफ वुडन बॉक्स विथ 15 लिटर बकेट बिलो द टॉयलेट सीट. इथं पाहू शकता. Very low cost and can be made with local material. लोकली आणि इझिली अवेलेबल मटेरियल आहेत, मार्केटमध्ये देखील जायची आवश्यकता नाही. दिस टॉयलेट डज नॉट सेपरेट युरिन अँड मॅन्युअर. बकेटमध्ये युरिन आणि मॅन्युअर जे आहे, ह्युमन मॅन्युअर किंवा एक्स्क्रीटा, ते एकत्रित या बकेटमध्ये जमा होतं, ते सेपरेटली जमा होत नाही. And this is very useful for the children and handicapped or disabled users. Next is aqua privi. Underground, in this aqua privi, underground tank is constructed with 3 chambers. In this picture here you can see that this is the first chamber, second chamber and third chamber. First two chambers are filled with the water or human manure. Human excreta get entered into the first chamber. Here is the toilet pan over which man is sitting or human is sitting. So whatever the human excreta that get entered into the first chamber and that get decomposed partly by anaerobic bacteria. Not fully get composed but partly get composed with an anaerobic process. Anaerobic process, it means that there is no oxygen in contact with that particular manure, or process which is complete without oxygen contact is known as anaerobic process.
So in that first chamber, human excreta get entered. Then when the tank is filled up to this level, here is an opening which is provided. When the tank is get filled up to this level, then this particular excreta get entered into the second chamber. In that second chamber, organic matter get decomposed in second chamber. Sludge get collected at the bottom of the chamber and get it clear once in the year. So whatever the sludge material is there, that settled at the bottom of this tank, here in this two chamber, the sludge get decomposed and it get cleared once in the year. And third chamber is the filter. It work as a filter media and it consists of layers of gravels or pebbles. So whatever the water which is at the top of this two chambers, that water get entered into this particular filter. That particular water get passed through this chamber or this particular filter. So whatever the solid particles which is present in that particular water get entrapped into this particular filter media, and liquid or effluent get passed through this filter media. And finally, that treated effluent can be reused for gardening or agriculture field also. So this is about aqua privy, which is very effective method, little but costly than low cost toilet, but it is very effective because sludge get decomposed, effluent get treated, so there is no any harm for the contamination of groundwater. So next one is the borehole latrines. Simple, there is no need of any explanation because this picture is self-explanatory. This particular method is suitable in village area where there is a ample amount of land is available. Hole is dug into the ground. Here in this picture you can see that this is the pan, and which is covered with the simple material. GI panels are used to cover this particular toilet. Pan is fitted over here, and below this pan hole is dug into the ground. The diameter of this hole is 22 to 40 centimeter, and total depth of this particular hole is 3 to 6 meter. Human excreta get filled into the hole, and after the ages, due to temperature and pressure, it get converted into the soil and become a part of earth crust. So whatever the human excreta that get enter into this particular hole, and after ages due to temperature, that human excreta get converted into the soil and finally it becomes a part of earth crust. But in this particular method, there is a chances of contamination of groundwater during the rainy season. So this is all about boreholes latrines.
So we end up with this particular topic, that is second topic, watershed management and sanitation. Here is some assignment or important questions are given here. Define rainwater harvesting, define watershed management structure, state the uses of watershed management structure, explain any one in detail, that is KTVR, farm pond, cement plug, explain any one method of rainwater harvesting. Basically there are three methods that we have seen. Then state the components of rainwater harvesting and their function. What are the different components of rainwater harvesting, and also we have to explain the function. Define irrigation and explain drip and sprinkler irrigation. Define sanitation and state the necessity of sanitation. Draw layout of drip irrigation as well as sprinkler irrigation. Many times that question may be asked in the examination. That draw layout of drip irrigation and sprinkler irrigation. Suggest or draw flow diagram of low cost water treatment for rural areas. Write merits and demerits of drip irrigation. Write merits and demerits of sprinkler irrigation. And what is the need of rainwater harvesting? Write advantages and disadvantages of watershed management.